आणि आता पाहूयात लोकसभेचा आखाडा। हेमंत गोडसे नाशिकचे सिटिंग खासदार, ते उमेदवारीसाठी प्रयत्न करणारच, तर 100 नगरसेवक भाजपचे, त्यांचाही जागेवर दावा। कुणालाही तिकीट मिळो, एकत्र मिळून प्रचार करणार, भुजबळांची प्रतिक्रिया। सूर्यचंद्र आहे तोपर्यंत कोणी माये चालाल, संविधान बदलू शकत नाही, विरोधकांकडून संविधान बदलणार असल्याची बेताल वक्तव्य। अजित पवारांचं नाव न घेता शरद पवार यांच्यावर निशाणा। महादेव जानकरांसाठी राजेश विटेकरला थांबायला सांगितलं, 6 महिन्यात राजेशला विधिमंडळाचा सदस्य करणार, परभणीमधील सभेत अजित पवारांचं आश्वासन। मी लोकसभा लढवेल असं वाटलं नव्हतं, मात्र पक्षाच्या आदेशानुसार निवडणूक लढवत आहे, परभणीतील सभेत पंकजा मुंडे यांचं वक्तव्य। सातारा लोकसभेसाठी पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव निश्चित होण्याची शक्यता। पृथ्वीराज चव्हाण आणि जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड 1 तास चर्चा। कराडच्या बैठकीत सातारा आणि सांगलीच्या जागेवरून खलबतं। महाविकास आघाडीमध्ये साताऱ्याची जागा शरद पवार गटाची, साताऱ्यामध्ये शरद पवार देतील तो उमेदवार मान्य, पृथ्वीराज चव्हाण यांची माहिती। माझी जनतेमध्ये पीएचडी झाली, जनतेकडून मला पीएचडीचं प्रमाणपत्र मिळालंय, दंगेकरांची ट्रोलिंगवर प्रतिक्रिया। 8वी पास पुण्याचा अशिक्षित उमेदवार, असं भाजपकडून ट्रोल झालेल्या दंगेकरांचं सडेतोड उत्तर। शिक्षण महत्त्वाचं नाही तर काम महत्त्वाचं, अनेक नेत्यांचं शिक्षण कमी असून त्यांनी मोठी कामं केली आहेत, भुजबळांची दंगेकरांच्या ट्रोलिंगवर प्रतिक्रिया। महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी भुजबळांसह निर्दोष मुक्त इतर आरोपींना उच्च न्यायालयाची नोटीस, 4 आठवड्यामध्ये भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश।